नमस्कार, बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया किनवट येथील धम्मपरिषदेतील घेतलेला विशेष आढावा. संजय सिरसाट हे प्रतिनिधींशी बोलत आहेत. राज्यातील 25,000 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतिगृह उभारणार असून यात किनवट, माहूर तसेच हिमायतनगरचा समावेश असेल अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा संजय सिरसाट यांनी रविवारी रात्री किनवट येथे केली. किनवट येथील समतानगर आयोजित 14व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत किनवटचे आमदार भीमराव केराम, हदगावचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर, उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे, धम्म परिषदेचे स्वागत अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मोहनराव मोरे, संयोजक दया पाटील, अध्यक्ष सुनील भरणे आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा शासनाचा मानस आहे. किनवटमध्ये 100 मुलांसाठी तर माहूर व हिमायतनगरमध्ये 100 मुलींसाठी 15 ते 20 कोटी रुपयांची वसतिगृह उभारण्यात येणार असून येत्या 3 ते 4 महिन्यात कामाच्या भूमिपूजनाला आपण स्वतः येणार असल्याचे प्रतिपादन यावेळी संजय सिरसाट यांनी केले आहे. किनवटमध्ये सातत्याने 14 वर्षापासून धम्म परिषद होते. ही बाब कौतुकास्पद आहे. बाबासाहेबांनी काय निर्माण केले हे पाहायचे, ऐकायचे असेल तर धम्म परिषद आले पाहिजे. समाज जागरूक होत असला तरी समाज व्यवस्था परिपूर्ण नाही. अन्याय अत्याचार सुरूच आहेत. समाजाने मागणारे नव्हे तर देणारे व्हावे. बाबासाहेबांची ताकद इतकी प्रचंड आहे की त्यांच्या नावाशिवाय राजकारणच होऊ शकत नाही. समाजाने चिंता न करता संघर्षातून पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार भीमराव केराम, आमदार बाबूराव कदम, विजय खडसे यांनीही भाषणे केले. सूत्रसंचालन उत्तम कालिंदे यांनी केले. ॲडव्होकेट सुनील एरेकर यांनी आभार मानले. मंत्री संजय सिरसाट यांनी शहरातील गजानन महाराज मंदिर तसेच संतागार वृद्धाश्रमास भेट दिली. त्यांच्या समवेत महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. विनोद पवार, किनवट. मी आजच आता समाज कल्याण अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे. माझ्यासोबत आमदार आहेत, त्यांनाही सांगितलेलं आहे. माझं टार्गेट या महाराष्ट्रामध्ये 25,000 विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये ठेवण्याचं आहे. म्हणून आताच मी त्याची घोषणा त्यासाठीच करायला इथं आलेलो आहे. किनवटमध्ये मुलांचं हॉस्टेल हे 100 मुलांचं हॉस्टेल इथं होईल. यांच्या मतदारसंघामध्ये हिमायतनगरमध्ये 100 मुलींचं हॉस्टेल आम्ही तयार करतोय आणि माहूर येते तिथे 100 मुलींचं असं हॉस्टेल. त्या तिन्हीकडे मी आज त्याची घोषणा करणार आहे आणि येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये याच्या कामाची सुरुवात सुद्धा होईल. याला एकंदरीत खर्च जवळपास 15 ते 20 कोटी रुपये येईल.